कुठलीही चर्चा न करता जाचकटी असलेली आणि फक्त पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्रात मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचा विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शेतकरी संघटनांच्या वतीने आज निफाड तालुका बंद ठेवून निफाड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार आवार ते तहसील कार्यालयापर्यंत आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देऊन कृषी विधेयकाचा निषेध करण्यात आला। कृषी कायदा संमत करताना कुठल्याही शेतकरी संघटनेला विचारात न घेता फक्त पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने अन्यायकारक कृषी कायदा संमत करून तो लादण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचा विरोध म्हणून दिल्लीच्या वेशीवर आमचे पंजाब, हरियाणामधील लाखो शेतकरी बांधव कुटुंबासह आंदोलन करत दिल्लीकडे कूच करत आहे। केंद्र सरकारने जर अशीच आडमुठी भूमिका ठेवल्यास येत्या काळात शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असलेला हा निफाड तालुका मागे हटणार नाही आणि या सर्व उद्भवणाऱ्या परिस्थितीस केंद्र सरकार जबाबदार राहील, असे प्रतिपादन आमदार बनकर यांनी केले। CNI महाराष्ट्रासाठी सोमनाथ धुमाड, निफाड। केंद्र शासनाने जो काळा कायदा या ठिकाणी केलेला आहे, त्या काळा कायद्याच्या निषेधार्थ निफाड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी एकत्रित आले आणि तात्काळ केंद्र सरकारने तो काळा कायदा मागे घ्याव्यात। त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्य आज महाविकास आघाडी असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, सर्व वेगवेगळ्या पक्षातले शेतकऱ्याला कुठली जात पात धर्म नसतो आणि शेतकऱ्याच्या विरोधात असणारा कायदा त्या ठिकाणी रद्द करावा त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोत। गेल्या 11-12 दिवसापासून पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी रस्त्यावर त्या ठिकाणी थंडीमध्ये कुडकुडत असताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी अडचण असताना सुद्धा ते आंदोलन करतात, तरी सुद्धा केंद्र सरकार किंवा मोदी सरकार कोणती जबाबदारी घ्यायला त्या ठिकाणी तयार नाहीत। त्या मोदी सरकारच्या निषेधार्थ या निफाड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी, व्यापारी असतील, कामगार असतील, त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलोत। तात्काळ त्यांनी जे काही राज्य सरकार असेल आणि जी काही या ठिकाणी सर्वांच्या पाठीमागे आहेत आणि केंद्र सरकारचे विरोधी वातावरण या बळीराजाच्या समोर करतं, ते तात्काळ तिन्ही पण काळे कायदे त्या ठिकाणी रद्द करावेत हीच विनंती ह्या निमित्ताने आपल्याला करतो।